नमस्कार, मी मेघा जगताप. बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी. सांगलीत स्क्रीनवरून काँग्रेस भवन समोर वाद, पोलिसांनी काढून टाकली स्क्रीन. सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर लावण्यात आलेली स्क्रीन पोलिसांनी बंद केली. त्यामुळे विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ झाला. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची देखील झाली. सांगली लोकसभेमध्ये विशाल पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य घेतलाय. त्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटीबाहेर स्क्रीन लावण्यात आली होती, परंतु पोलिसांनी ही स्क्रीन बंद करण्यास कार्यकर्त्यांना भाग पाडले. त्यामुळे विशाल पाटील समर्थक कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी बाहेर एकच गोंधळ निर्माण झाला होती आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की 4 तारखेनंतर जो खासदार असेल तो आमचाच असणार. विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे, जी एकी आहे, ती आता कायमची एकी आहे. ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठींची चर्चा करून मला कळवतील, त्या पद्धतीनं पुढची वाटचाल. प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पाटलांना संघर्ष करावा लागला, मात्र एकच कामगिरी केली जी ऐतिहासिक केली. कारण सांगलीमध्ये आतापर्यंत कधीही अपक्ष उमेदवार निवडून आले नव्हते. हे पहा, अपक्ष उमेदवार जरी असला, अपक्षचिन्ह जरी असलं, तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे आणि त्यात माझा विजय झाला आहे याची जाणीव मला पूर्णपणे आहे. महाविकास आघाडीमध्येच राहणार आहात का? मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वजित कदमांना ते कळवतील, त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार. ओके, ठीक आहे. संपूर्ण देशाच्या निवडणुकीकडे सर्व जनतेचं लक्ष आहे आणि त्याच्यासाठी इथं स्क्रीन लावण्यात आलेली आहे. परंतु पोलिसांनी येऊन ते स्क्रीन बंद करायला सांगितलं. हे जर भाजपची सीट आघाडीवर असते तर त्यांनी आणखी 4 स्क्रीन लावायला सांगितलेल्या होत्या. अशा ह्या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. विशाल पाटलांचा विजय जवळ आलाय म्हटल्याबरोबर प्रशासनाला वापरून इथल्या उत्साहावर पाणी टाकायचं काम भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्याकडनं चाललेलं आहे. प्रशासन वापरायला लागले. दिल्लीपासून दिल्लीपर्यंत पोलीस, ईडी फीडी सगळं वापरून आमचं झालं. आता लोकांनी मत दिलंय आणि लोकांनी विजयाची संधी दिल्या. आता त्याच्यावर सुद्धा विजय साजरा करू नये हे जर सांगत असतील तर ह्याच्या एवढं काय वाईट नाही. यांची दादागिरी मोडूनच काढली पाहिजे. या पद्धतीनं जर लोकशाही चालवायची असेल तर देश चालवता येणार नाही. विशाल पाटील निवडून येतोय म्हटल्यानंतर तुम्ही हे सगळे नाटकं करायला लागलात. हेच जर विरोधी उमेदवार निवडून आला असता तर तुम्ही केला असता का? प्रशासनाला सुद्धा आमचं म्हणणं आहे की ठीक आहे, तुमच्या कायद्याप्रमाणे आम्हाला वागलं पाहिजे, परंतु तरुणांच्या उत्साहावर विरजण टाकू नका. आमच्या कार्यकर्त्यांना अडवायचा प्रयत्न करू नका. आज काय केलं, आता काय केलं त्या लोकांनी? त्यांचं म्हणणं असं आहे की स्क्रीनचं आणि ह्याची परवानगी आहे का नाही. आणि आता हातानं वाजवायला लागले, त्याला परवानगी मागायचं काय कारण आहे? हातानं वाजवायला लागलं, हलगी आणि पारंपरिक वाद्य आहेत, त्याला परवानगी घ्या म्हणायला लागलं म्हणजे काय? आता गाडीवर इकडे तोंड करून बसलं तर बोलणार काय? निवडून आलो याचं किती तुम्हाला त्रास झालाय ते कळायला लागलंय आम्हाला. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.